लोकसभा निवडणुकीत उमेदवाराच्या विजयाचं शिवसेनेकडून मायक्रो प्लॅनिंग. शिवसेनेची कोर कमिटी निवडणुकीचं प्लॅनिंग करणार. उद्या शिवसेनेचे सर्व मंत्री आणि प्रमुख आमदार यांची बैठक. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांची भाजपकडून निवडणूक आयोगात तक्रार. मुत्तेमवार यांच्याकडून पंतप्रधान मोदींच्या वडिलांचा उल्लेख. भाजपचा आरोप. वसंत मोरेंचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश. वंचित बहुजन आघाडीकडून मोरे पुणे लोकसभा मतदारसंघातनं मैदानात. महायुतीतल्या 2 टप्प्यातलं जागा वाटप झालेलं आहे. उर्वरित जागांसंदर्भात चर्चा सुरू. मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. भिवंडी लोकसभेत काँग्रेस बंडखोरीच्या मार्गावर. ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक. शरद पवार गटाने जाहीर केलेला उमेदवार मान्य नाही, काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं मत. उस्मानाबाद लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचं जिल्ह्यामध्ये भव्य स्वागत. महायुतीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जेसीबीतनं केली फुलांची उधळण. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 3री यादी रविवारी जाहीर होणार. सातारा, रावेर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हे रविवारी जाहीर होण्याची शक्यता. नागपुरात भाजपसह विलास मुत्तेमवारांविरोधात आंदोलन. भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळला. ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांनी वाशिम जिल्ह्यातल्या भगवान पाळेश्वराचं घेतलं दर्शन. तर गेल्या 25 वर्षांपासून वाशिम यवतमाळ मतदारसंघाचा विकास रखडला. संजय देशमुख यांची टीका. अकोल्यात भाजपचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात आंदोलन. नाना पटोलेंकडून संजय धोत्रे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य. भाजपचा आरोप. साताऱ्यातल्या एका महाविद्यालयातल्या कार्यक्रमात भाजप खासदार उदयनराजेंची उपस्थिती. उदयनराजेंच्या एंट्रीने युवकांमध्ये उत्साहाचं वातावरण. तर उदयनराजेही रमले विद्यार्थ्यांमध्ये. भाजपने देशातले सर्व भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेऊन त्यांना स्वच्छतेचं प्रमाणपत्र दिले. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका. मुंबईला सिद्धिविनायक गणपतीला अर्पण करण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा मंगळवारी जाहीर लिलाव. लिलावामध्ये हार, साखळी, कॉईन इत्यादी प्रकारचे अलंकार ठेवण्यात येणार. मंदिर प्रशासनाची माहिती. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या गुजरातमधल्या सोमनाथाच्या दर्शनाला. तर यंदाच्या IPL मोसमात मुंबई इंडियन्सच्या पदरी सलग 3 पराभव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.